नांदेडमध्ये शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे। कंधार येथील शेतकरी मेळाव्यासाठी आले असता सरकारच्या कर्जमाफी योजनेत अनेक त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांचा CIBIL स्कोअर खराब होऊन त्यांना भविष्यात इतर कर्ज मिळणं कठीण होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच कृषी अधिकारी बोगस बियाणं कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप करत शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा पैसा आगामी निवडणुकांमध्ये वापरण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघात तुपकरांनी केलाय। या विरोधात लवकरच मोठं शेतकरी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। गेल्या आठवडाभरापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि राज्याचा हा सगळा दौरा करत असताना विदर्भातले काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, त्यानंतर काल सोलापूर, लातूर आणि आज नांदेडच्या दौऱ्यावर मी आहे। उद्या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं जी काही अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि या योजनेमुळं 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे। सरकारने असं म्हटलंय की मुद्दल सरकार देणार आणि व्याज मात्र बँकांनी राईट ऑफ करायचं, सोडून द्यायचं, अशा पद्धतीचे निर्देश सरकारने दिलेले आहेत। पण बँका मात्र वरचे पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हटलं होतं की 2 लाखापर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ, तर जो दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे। आता वरचं व्याज बँका राईट ऑफ करणार म्हणजे सोडून देणार, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये समझोता हा शब्द येणार आणि त्याचं सिबिल खराब होणार, म्हणजे त्या शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, पीक कर्जाशिवाय त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं लोन घेता येणार नाही। मग तुम्हाला कर्जमाफी करायची होती का शेतकऱ्यांचं सिबिल खराब करून शेतकऱ्यांचं मार्केटमधलं क्रेडिट संपून टाकायचं होतं, शेतकऱ्यांची पत संपून टाकायची होती? छुपा अजेंडा सरकारने याच्या पाठीमागे केलेला आहे। 16 लाख कोटींचं केंद्र सरकारने उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, तेव्हा हा निकष का नाही लावला? आता शेतकऱ्यांसाठी हा निकष का लावला? आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असले तर तुम्ही तिजोरीत पैसा नाही असं म्हणता, तिजोरीत खणखणाट आहे असं म्हणता। मग तिजोरीत खणखणाट आहे तर पुढचे 4 वर्ष 3 वर्ष एकाही आमदारांनी पगार घेऊ नये, त्यांनी सरकारी कुठलाही खर्च त्याच्यावर आमदारांवर करू नका, मंत्र्यांवर करू नका। कशाला खर्च करता? माजी आमदारांचे पगार थांबवा ना काही काळ, कलेक्टर आणि सचिवांचे पगार थांबवा काही काळ, अर्ध्या पगारावर आणा, 25% पगारावर आणा सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांना। चाललंय काय? म्हणजे तिजोरीत पैसा नाही म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची नाही, मग 1 लाख कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी तुमच्याकडे पैसा आला कुठून? हाही खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। कोणी शक्तीपीठ महामार्ग मागितला होता का? मोर्चा निघाला होता का? कोणी मागणी केली होती? कोणी उपोषणाला बसलं होतं? अरे जे शेतकऱ्यांनी मागितलंय ते तुम्ही द्यायला तयार नाही आणि बळजबरी शक्तीपीठ महामार्ग आमच्या मस्तकी मारताय। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 1 लाख कोटीचा तो शक्तीपीठ महामार्ग आहे, तो होईपर्यंत तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाईल। त्याच्यात 50% रकमेवर डल्ला हाणायचा आणि ती रक्कम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निधी म्हणून वापरायची, पैसे वाटायचे, असा याच्या पाठीमागचा अजेंडा आहे सरकारमधल्या लोकांचा। हे प्रोजेक्ट काय सामान्य लोकांच्या भल्यासाठी थोडीच असतात। हे प्रोजेक्ट सत्ताधारी पक्षाच्या लोकांना फंड उभा करण्याचं एक साधन आहे, त्याच्यातनं पैसा आणता येतो, तो कोणाच्या लक्षात येत नाही। म्हणजे सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे। आमचं म्हणणं आहे शक्तीपीठ महामार्ग थांबवा। समृद्धी महामार्ग झाला, मुंबईला जायचं आमचं 2 तासाचं अंतर कमी झालं, 11 तास लागत होते 9 तासात आम्ही जातो, 10 तास लागत होते 8 तासात जातो, 7 तासात जातो, इतकंच झालं ना। शेतकऱ्यांचं एक्सपोर्ट किती वाढलं, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, शेतकऱ्यांचा शेतमाल किती निर्यात होतो, कोणत्या बंदरावर आमचा शेतमाल चालला? अजिबात नाही। एका बाजूला सोयाबीनमध्ये लुटायचं, कापसात लुटायचं, बोगस बियाणं मार्केटमध्ये आणायचं। तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून बोगस कंपन्या काम करत आहेत। बोगस सीड्स कंपन्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत बॉर्डरी असल्यामुळे। आणि PGR नावाचा जो ॲटम आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जे जैविक टॉनिक असतं त्यात पाणी विकलं जातं। हिंगोली जिल्ह्यात 750 कंपन्या आहेत, तुमच्या जिल्ह्यात सुद्धा 700-800 कंपन्या आहेत। या बोगस कंपन्या कुणाच्या आशीर्वादाने चालत आहेत? या सीड्स कंपन्यांकडून आणि या पेस्टिसाइड कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये फंड घेतला जातो, हप्ते घेतले जातात आणि शेकडो कोटींची उलाढाल कृषी खात्यामार्फत
केली जाते आणि यांना अभय दिलं जातं. म्हणून आमचं म्हणणं आहे की 1966चा जो सीड ऍक्ट आहे त्या सीड ऍक्टमध्ये बदल करा आणि कठोर शिक्षेची तरतूद करा. ज्यांनी बोगस बियाणं शेतकऱ्याला विकलं त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली पाहिजे, त्याची दिंड निघाली पाहिजे मार्केटमधून, कारण त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम केलेलं आहे. हे सगळं चाललं कसं? एका सिनेमातला डायलॉग आहे, जर पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही, सरकारने ठरवलं तर बोगस बियाणाचा एकही दाणा मार्केटमध्ये येऊ शकत नाही. पण सरकारचं या कंपन्यांना अभय आहे, सरकारमधल्या लोकांचं अभय आहे. मी पुढच्या आठवड्यामध्ये कोणते कोणते कृषी विभागाचे राज्य पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत कोणते कोणते अधिकाऱ्यांचे किती किती हप्ते ठरलेले आहेत हे मी पुराव्यासहित सांगणार आहे. पुण्यात येऊन दाखवतो गंमत त्यांना काय आहे ते. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पुत्रांची ताकद काय एकदा दाखवून देऊ. जसं दिल्लीमध्ये आमच्या जेनझींनी विद्यार्थ्यांनी हिटलरशाही करणाऱ्या केंद्र सरकारला झुकवलं, रोज रात्री 1:30-2 वाजता यांना व्हिडिओ करावे लागतात, तसं शेतकरी पुत्रांची ताकद काय असते हे आम्ही यांना दाखवून देऊ. या सरकारला सुद्धा झुकायला आम्ही भाग पाडू. आमची मागणी एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, ऊसाची एक रकमी FRP आणि त्याच्यात वरतून 500 रुपये अजून दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबरीने दुधाचे दर वाढले पाहिजे, कांद्याचा प्रश्न सुटला पाहिजे. या सगळ्या विविध पिकांच्या शेतकऱ्यांसाठी एक व्यापक जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये कसं उभं राहील या दृष्टीनं आमचा सगळा हा दौरा सुरू आहे. आम्ही वेगळ्या शेतकरी नेत्यांशी बोलतोय, चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, तरुणांशी बोलतोय. निश्चितपणे प्रचंड राग शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.